सन्मान अतिथी कक्षामध्ये करत प्रतीक दादा नाही, आपला खऱ्या अर्थानं हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो। प्रतीक दादा म्हणजे खऱ्या अर्थानं मी कधी 32 जाणार आहे याची डायरी त्याच्याकडे असते, कधी पोहोचणार कधी उतरणार या सगळ्या गोष्टी तो नमूद घेतो। पुढील सन्मान आमचे सन्माननीय आदरणीय अनिलजी कदम साहेब। अनिल दादा प्लीज या, एक चांगले लेखक आणि खऱ्या अर्थानं एक अनुभवी व्यक्तिमत्व। त्याचबरोबर आपण पाहिलं मैत्री ग्रुप, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मैत्री ग्रुपमध्ये जर कोण चुकीच्या दिशेने जात असेल तर त्याला खऱ्या अर्थानं चांगली दिशा कोणती असं समजावून सांगणारे आमचे पाठीवरची हात खऱ्या अर्थानं अनिल दादा यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। डीडी दादा येस, आपणही आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। हे संपूर्ण सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। अनिल दादा थँक्यू सो मच। मैत्री ग्रुप खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुपचा या स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा जो आहे त्याचा आम्ही खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो। डीडी दादा आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। लगेच आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये येतो, काही सन्मान आम्ही पूर्ण करून लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आम्ही वळतो। डीडी दादा यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। शंकरजी लोहार साहेब PSI यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। शंकरजी लोहार साहेब आपण या, आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आमच्या सर्व मित्रपरिवारांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात। दोन दिग्गज समालोचक या बातसाठी तुम्हाला ऐकायला भेटतील। एका बाजूला किरण शेळीमकर सर तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश मढवी सर। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सुपर 6 थरार मैदानामध्ये रंगत असताना मॅच क्रमांक आपण पाहू शकाल आजच्या दिवसातली चौथी मॅच आणि श्री चवणेश्वर 11 वर्सेस मॉर्निंग ब्लास्ट हा संघ मैदानामध्ये खेळत असताना इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। कॉलिंग खराब होतं, धावचीची संधी चालून आली होती पण इथे गमावली। मी तर म्हणेन श्री चवणेश्वर 11 टीमने। आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र सिंगल आली। अभि आणि सूरज अशी जोडी आहेत, आपण पाहू शकाल। एका बाजूला जर पाहिलं तर शुभम गोलंदाजी करतोय आणि या मॅच मध्ये देखील दोन तगडे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये। सूरज गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर गोलंदाज शुभम हा कराडचा गोलंदाज आहे आणि सूरज जर पाहिलं तर भोर कडून बिलॉंग करतोय आणि शाहूवाडीचा पोलादपूर कोल्हापूरचा खेळाडू म्हणजेच अभि हा खेळाडू पाहायला मिळतोय। म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा आज खेळ पाहायला मिळतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं तळागाळाच्या खेळाडूंना अनेक वेगवेगळ्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून एकत्र आलेले हे सगळेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। इनसाइड आउट खेळला, फटका चांगला आहे, ऑफ ड्राय केला, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे। अभिच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग चौकार। अभिच्या बॅट मधून चौकार आलाय। चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर। 9 धावा धावफलकावर लागले। डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, फेकून दिलाय समोरच्या दिशेने। टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर। 10 धावा धावफलकावर लागलीत। पहिला बॉल चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आपण पाहू शकाल सिंगल आली आणि आता चौकार आलाय। 4 चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर। यावेळेस स्विच हिटचा फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून चेंडू जोईल फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे। अभिच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार। 4 धावा मिळतील। वाटा बॅटिंग चौफेर फटकेबाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं। ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये स्विच हिटचे फटके पाहायला मिळाले आणि या मॅच मध्ये सुरुवात झाली आहे स्विच हिट पासून अभिच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर। 5 चेंडूचा खेळ संपलाय। आमच्या समवेत नितीन पवार जे स्कोररच्या भूमिकेत आहेत आणि सातत्याने चांगली स्कोरिंग केली जाते। MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं ओमसाई mtclive.in आणि यावेळी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे, टेट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून। आणि आता मात्र फलंदाजाला परतावा लागेल। पहिला धक्का लागतोय टीम मॉर्निंग ब्लास्ट संघाला। फलंदाज अभि परतलाय, पहिला धक्का लागतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर। किरण शिळीमकर आमच्या सोबत आहेत। पहिलं षटक इथे संपलं गेले। पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4-5 बॉलमध्ये हवी ठरला होता फलंदाज, पण शेवटच्या बॉलवर शुभमने चांगलं काम केलंय आणि अभिला परत पाठवलंय। काय सांगाल या षटकाबद्दल?
सर ज्यावेळेस अभिने स्ट्रेटला एक चौकार खेळला होता त्यानंतर फिल्डिंग चेंज केली होती, त्याच ठिकाणी या षटकाच्या शेवटच्या चेंडूच्या अगोदर तिथेच फिल्डर सेट केला होता आणि त्याच दिशेने जातोय तो कॅच. खरंच मानावं लागेल, ज्या प्रकारे फिल्डिंग सेट केली होती त्यानुसार लो फुलटॉस चेंडू फेकला गेला आणि अगदी जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये विघ्नेश सर अभि अडकतोय. डेफिनेटली गेम प्लॅन केला होता. शेवटच्या बॉलवर असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार जाईल, पण एलिव्हेशन झालं नाही आणि अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये म्हणजेच काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय अभि परतला, एक गडी बाद, टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला. हिमांशू नवसरेसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांचे बंधू शेखर नवसरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी ट्रॅकवर राजू दिघे आलाय. स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता, काय घडलाय? खराब कॉलिंग, खराब कम्युनिकेशन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. नवीन आलेला फलंदाज हिमांशू मात्र डायमंड डकचा शिकार ठरतोय. एकही चेंडू न खेळता तो मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. बघा पाहू शकाल अक्षिण रिप्ले मध्ये अगदी थर्ड मॅन रिजन मध्ये स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता, कॉलिंग नव्हतं. या बॉलवर राजू दिघेचा बॉल रीड करणं कुठेतरी कठीण झालं. सूरजला आपण पाहू शकाल कटर बॉलर आहे. अगदी चेंडू आतमध्ये आला, बाउन्स झाला, सरप्राईज झाला आणि अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या रीतीने फलंदाज बाद होत असताना हिमांशू परतलाय. मग दुसऱ्या दिवसातील चा विचार केला तर पहिली मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा केला होता राजू दिघेने. भरपूर वर्ष या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना राजू दिघेने देखील चांगला क्रिकेट खेळले. आपल्या टीमसाठी सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते. राजू दिघे भूर तालुक्यातील हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. कोणगावचा हा खेळाडू आपण पाहू शकाल. राजू दिघे गोलंदाजी ट्रॅकवर. घणसोली परिसरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर या खेळाडूंनी देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला राजेंद्र रनावरे. इथे देखील अगदी शराचा वेध, धावचीची संधी होती. पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये मिस्टेक झाली होती पण परत पाठवलंय. सुदैव म्हणावं लागेल. नवीन बॅटर राजेंद्र रनावरे, अंबारडे गावचा, शाहूवाडीचा सितारा, अगदी अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जकडून ठेवलाय राजू दिघेने. काय गोलंदाजी सुरू आहे. कटर बॉलर आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि घणसोली कॉलनीमध्ये देखील खेळत असताना साजेन वरेकर यांच्या वतीने जर सलग 2 विकेट गेले तर 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल राजू दिघेसाठी. साजन वरेकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. दरम्यान सिंगल येते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुपर 6चा थरार. अखेरच्या टप्प्यावर या स्पर्धेचं आयोजन आता पोहोचलंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. अगदी जो संघ जिंकेल त्या संघाला दिले जाईल पारितोषिक. कट केला जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण अमित राज वाडकर आपल्याला पाहायला मिळेल. यशांच्या मागे नेरुळ गावचं क्रिकेट ज्याने गाजवलं. आज जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुंबई पोलिसांमध्ये देखील तैनात आहे आणि लेदर क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, यामध्ये नेहमीच आपलं प्रावीण्य दाखवणारा खेळाडू. राजेंद्र रनावणे देखील एक मेडन ओव्हर हाताळली. राजू दिघेने देखील तेच हाताळली. वेगवान चेंडू पडल्यानंतर बॉल स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. लाईन अँड लेंथला इथे अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना संयमाचं क्रिकेट करावा लागेल. इथे धावांसाठी झगडतोय, प्रयत्न केला जातोय पण प्रयत्नाला यश येत नाही. प्रयत्न करावा लागतोय. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही असं म्हटलं जातं. कष्ट करावं लागेल, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. कोलबटापाचा चेंडू बॉलवर बॅक रायू प्रयत्न केला होता. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग झाली आहे
आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना एक्सप्रेशन पाहू शकाल राजू दिघे. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. षटक क्रमांक संपला गेला. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 वर 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये यस आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत आणि पाण्याची मागणी होते. प्लीज पाणी घेऊन जा मी विनंती करेन. सुर्वे टायगर संघाचे संघमालक विनोद दादा सुर्वे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ज्यांनी 13 चेंडूमध्ये धावा केल्या तब्बल 43 अजिंक्य बेलोशे ठरतात या मॅचचे सामनावीराचे मानकरी. ज्या प्रकारे या संघाला गरज होती आणि तो खेळ देखील त्यांनी महत्त्वाच्या सामन्यामध्ये केलाय. अक्षय चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक, शेखर नवसारे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला प्राइज पाहायला मिळते. आणि या सामनावीराची ट्रॉफी पहा. एक लेदर क्रिकेटचा अनुभव, जावळी तालुक्याचा शतकवीर म्हणून त्यांची ओळख आहे. या मॅचच्या सामनावीराचे मानकरी अजिंक्य बेलोशे. अभिनंदन, वेल प्लेड. काल ज्या प्रकारे तुम्ही खेळ केला 18 चेंडूमध्ये 54, आज 13 चेंडूमध्ये 43, काय भावना आहेत? आणि अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये दोन्ही मॅचमध्ये तुम्ही ज्योती एंटरप्राइजसाठी अप्रतिम खेळ केलाय. भावना तर असं बघायला गेलं काहीच नाही आहेत. फक्त टीमसाठी खेळण्याची एक इच्छा असते मनापासून. जेव्हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उतरतो तेव्हा मनामध्ये एकच असतं फक्त की माझी टीम जिंकली पाहिजे आणि त्या टीममध्ये मी माझा महत्त्वाचा वाटा घेतलाच पाहिजे. बरं ते बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, काही असो. हे होते अजिंक्य ज्ञानदेव बेलोशे. मुंबई प्रीमियर लीग T20 साठी तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा आहेत. मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स विघ्नेश मडवी सर आणि किरण सर. थँक्यू व्हेरी मच लहू जाधव सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टीम श्री मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीम मैदानामध्ये खेळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अक्षय मोरे, अक्षय मोरे हा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आपण पाहू शकाल 19 धावा दाखल करायला लागलेत. 2 गडी बाद 19 धावा. येस KSK महाबळेश्वरचा हा गोलंदाज आहे आणि अक्षय मोरे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्टॅकेंडवर फलंदाज आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. राजेंद्र स्टॅकेंडवर आहे. नॉन स्टॅकेंडवर सूरज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अपस्टम्पच्या बाहेर पिचिंग केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर. 20 धावा दाखल करावं लागलेत. धावा कराव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग झाला, चांगला खेळ राहिला. इथे अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल की काय? कॅच होईल ड्रॉप आणि संधी मिळते सूरजला. या संधी मिळते राजेंद्र रनवारेला. कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडावा लागेल. सतीश सणस अजूनही मैदानाच्या आतमध्ये आला नाही, त्यामुळेच हा बॅटर देखील काय करेल त्याकडे लक्ष असेल. या मॅचमध्ये इम्पॉर्टंट मॅचमध्ये नॉकआउटचे सामने मैदानामध्ये रंगत असताना धावा करावा लागतील. सूरजला धावा करावा लागतील. टीम मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघाला ह्यावेळेस आडवा बॅटने टायमिंग होऊ शकला नाही. अलाउंग द कार्पेट चेंडू जातोय. मिड विकेट रिजन मध्ये फंबलिंग झाली आहे, पण चांगला बॅलन्स पाहायला मिळते. खूप चांगला थ्रू पाहायला मिळतोय. सिंगल वर समाधान मानावं लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावा दाखल करावं लागलीत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जो संघ जिंकेल त्या संघाला मिळेल ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, ज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी उभी रुबाबदार अशी प्रतिमा आहे, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं जात आहे. आणि त्याच दरम्यान फंबलिंग पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अजित बडेच्या माध्यमातून इथे मिस्टेक झाली आहे, चूक झाली आहे आणि 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. एक चूक महागात पडते. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. किरण सर नेहमी म्हटलं जातं, पण शाळेत असताना ते शिकवलंय की चूक झाली हे विसरावं, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. ही चूक झाली आहे. आपण या खेळाडूकडून इथे 4 धावा मिळतील. फुलरलेनचा चेंडू आहे.
लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. बॅटचं स्वीट साऊंड. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सूरजच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लाजबाब फटकेबाजी करत असताना यावेळेस सूरज या मॅच मध्ये यश निश्चित स्वरूपात विचार जर केला तर थोडासा गोलंदाज नाराज दिसतो. त्याला कॅच हवी होती पण तो कॅच घेणं देखील इतकं सोपं नाही. थोडीशी डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित स्वरूपात कॅच झाली असती. परंतु दुसरी धाव घेतल्यामुळे सरळ गोलंदाज किती नाराज आहेत ते देखील दिसून येते. धाव संख्या 35 वर 8 चेंडू 17 वर खेळतोय सूरज. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आहा पुन्हा एकदा सुरेख फटका. ओ माय गॉड व्हॉट अ शॉट. सूरजच्या बॅट मधून येतोय ट्रेडमार्क फटका. विघ्नेश सर विचार जर केला तर पॉवर प्लेचे 5 चेंडू सूरजने खेचले होते. त्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. निश्चित स्वरूपात कॅम्प थोडासा सूरजवर नाराज होता परंतु तिसरं षटक येता येता सूरजच्या बॅट मधून आलेत 1 चौकार 2 षटकार. आणि ज्यासाठी सूरज देखील जाणला जातो ती फटकेबाजी करताना आपल्या संघाला नॉकआउट मध्ये एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातोय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 41 वर माझे साथी स्कोरर नितीन पवार सर सांगतायत या षटकामध्ये आले तब्बल 22 धावा. विघ्नेश सर टर्निंग पॉइंट सूरजच्या बॅट मधून या षटकात 22 धावा. काय म्हणाल? डेफिनेटली सूरजने मात्र विजयाचं आशेचं किरण दाखवलंय. कारण की ज्या पद्धतीने टीम स्ट्रगल करत होता, टीम संघर्ष करत होता, ही बॅटिंग आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं टीम मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघाला. आणि आता मात्र स्कोर आलाय जाऊन पोहोचलाय 41 आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. सूरजने चांगली बॅटिंग करतोय. उर्वरित 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणूनच 60-65 पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये मजा येईल. आणि दोन्ही तितकेच ताकदवान संघ आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतं आणि उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी ऐकूया आमचे समालोचक मित्र किरण शिळीमकर येथील मायक्रोफोनवर. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश सर. खऱ्या अर्थाने क्रिकेटर्स बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करतात हे आपण ऐकलंय. परंतु शब्दांचे जादूगार देखील आहेत विघ्नेश सर, यांचं देखील कौतुक करावं लागेल. असंख्य प्रेक्षकांच्या मनात देखील आवाजाच्या जादूने त्यांनी देखील जादू केले असं म्हटलं तरी चालेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सूरज स्ट्राईक घेण्यासाठी का झटतोय हे देखील विघ्नेश सर बघावं लागेल. कारण मागच्या षटकात सूरजने केलेला कमबॅक. काय म्हणाल सर क्रिकेटला? पॉवर प्ले मधले 5 चेंडू सूरज खेळला, त्यामध्ये फक्त 5 सिंगल आल्या. संघ सूरजवर नाराज होता. तिसरं षटक आलं, सूरजने आपला क्लास दाखवला. डेफिनेटली मोमेंटम शिफ्ट झाला. मी म्हणेल की बघा घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे धावसंख्येसाठी झगडत होता त्यावेळेस मिस्टेक झाली, चौकार सोडला आणि त्यानंतर मात्र धावांचा वेग बघा कशा पद्धतीने वाढला. म्हणूनच एक चूक क्रिकेटमध्ये महागात पडते आणि ही चूक आता श्री चवणेश्वर संघाला महागात पडेल. नो बॉलचा इशारा केला जातोय. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय पण फ्री हिटच्या बॉलवर फलंदाज बाद होऊ शकणार नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय? धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. राजेंद्र रनावरे इथे फलंदाज बाद होताना स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण की सतीश सणस देखील अजून मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही. त्यामुळे सतीश सणसला पहिलं पाठवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःवर स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. ही रणनीती आखली जाते प्रत्येक संघाच्या माध्यमातून आणि इथे रणनीतीमध्ये पुन्हा एकदा एक वेगळेपण पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. 44 धावा 3 गडी बाद. राजेंद्र रनावरे परतलाय आणि चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला सूरजच्या बॅटमधून. 11 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान देतोय. येस, द ब्रँड ऑफ वाई तालुका म्हटलं तरी चालेल. आसरे गावचा एक धुरंधर आक्रमक तेज तर्राट ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल. आणि बरेचसे सामने सर सतीश सणसने आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्याने जिंकलेले आहेत. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना असंख्य मॅचेस ज्याने आपल्या बॅटच्या ताकदीच्या जोरावर जिंकलेत तोच आसरेगावचा वाई तालुक्याचा धुरंधर ऑलराऊंडर सतीश येतोय. परंतु समोर देखील तितकाच बलाढ्य खेळाडू सूरज देखील आहे. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस, परंतु टायमिंग थोडंसं मिस होतंय.
आणि जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. सूरज खेळतोय वैयक्तिक 12 चेंडू 25 वर. मॅन फ्रॉम भोर कासोडी गावचा खेळाडू समोर असेल. वाई तालुक्याचा एक आक्रमक तेज तर्राट ऑलराऊंडर. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून तमाम तरुणांना एकत्र करणारा व्यक्तिमत्व, त्याचबरोबर क्रिकेटच्या पाठीशी सातत्याने हात ठेवणारा व्यक्तिमत्व. खेळाडूंनी क्रिकेट खेळलं पाहिजे, कारण की क्रिकेटच्या माध्यमातून तमाम तरुण व्यक्तिमत्व खेळाडू एकत्र येतात. यासाठी आपण पाहिलं तर नेहमी प्रयत्नशील असणारे सन्माननीय आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करूयात. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय पप्पूदादा पार्टे, आमचे बापूदादा पार्टे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं हे स्वप्न उघड्या डोळ्यानं ज्या व्यक्तीनं पूर्ण करण्यासाठी अतोनात मेहनत केली, बापू पार्टे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. थँक्यू. काय फटका खेचला गेला सर. शॉर्ट पिच चेंडू होता आणि क्रिकेटमध्ये शॉर्ट पिच चेंडूला गिफ्ट मानलं जातं. सूरज देखील या फटक्यासाठी तयार होता. पॉवरफुल फटका, धाव संख्या 52 वर. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू फटका फसलाय, परंतु बॅकअप येतोय. थ्रो केला जातोय, डायरेक्ट हिट मिस केलं जातंय आणि पुन्हा एकदा धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 53. सूरज आपल्या बॅटमधून आग ओकताना दिसतंय. सतीश सनस आता अजूनही आलाय. 1 चेंडू 1 धाव संख्येवर खेळतोय. शेवटचा षटक शिल्लक आहे. काय वाटतंय विघ्नेश सर, जो आकडा तुमच्या समोर दिसतोय 24 चेंडू झालेत, सूरजची बॅट लागली, सतीश सनस सुद्धा ग्राउंडवर आहे. तुमच्या नजरेनुसार, क्रिकेटच्या अनुसार शेवटच्या षटकात किती धावा येऊ शकतात? धावा किती येऊ शकतात हे सांगणं कठीण आहे, पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगली सिच्युएशन आहे. बघा 2 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या धावफलकावर आणि 2 गडी बाद होते. पण त्यानंतर जर पाहिलं तर कुठेतरी 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 34 धावा आल्या आणि आपल्या टीमचा धावांचा वेग वाढवला. हे धावांचा वेग वाढवणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण की ही मॅच तुम्हाला आता पुन्हा एकदा चान्स मिळणार नाही, कारण की नॉकआउट मॅच आहे. सुपर 6चा सामना आहे. सुपर 3 मध्ये जाण्याची संधी आहे. ही संधी कोणीही संघ गमावणार नाही. त्यासाठी आपला संपूर्ण आणि 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि सूरज या मॅच मध्ये त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना मुख्य डॅशवर सगळेच मान्यवर पाहू शकाल. पश्चिम महाराष्ट्रावर ज्याने ज्याने प्रेम केले आणि हे आमचे प्रेक्षक, या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. पश्चिम महाराष्ट्र, अगदी या पश्चिम महाराष्ट्रामधील तळागाळाचे खेळाडूंना एकत्र करणारी स्पर्धा आणि अगदी मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. जाऊया शेवटच्या षटकामध्ये. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कराडचा बकासूर या नावाने सर त्याला ओळखलं जातं. एक तेज तर्राट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थाने ब्रँड म्हटलं तरी चालेल सर. कराड तालुक्याचा तो गोलंदाजी मार्कवर आहे. थोडीशी अपील केली जाते आणि धाव संख्या आता थोडासा विचार विनिमय केला जातोय. दोन्ही अंपायर्स मध्ये विचार विनिमय केला जाईल. येस, राजू कंक या खेळाडूचा विचार केला तर गर्जना 11 कोपरखेड टीम मधून देखील खेळत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील राजू कंकने इम्प्रेस केलाय. अप्रतिम कामगिरी त्याची सातत्याने राहिली आपल्या टीमसाठी. आपण जर पाहिलं तर कराड या परिसरातून तो बिलॉंग करतोय आणि बघता बघता जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये लाईन चेक केलं जात आहे की पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन खेळलाय का, राईट? येस येस येस. दोन्ही बंधू आपण पाहू शकाल, शशी मेहर सर आणि दत्ता मेहर सर. पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर वरून चेंडू टोलवला जातोय. अंपायरचा काय इशारा येईल त्याकडे लक्ष असेल. अगदी जर एक पाय पॉपिंग क्रीज मध्ये असेल आणि दोन्ही पाय जर पॉपिंग क्रीजच्या बाहेर असेल, यामध्ये थोडंसं आपण पाहिलं तर चेक करायचं. दोन्ही पाय जर बाहेर आहेत आणि ही कदाचित जर लाईव्ह पाहिलं रिप्ले तर दोन्ही पाय बाहेर आहेत आणि हा असेल डेड बॉल. येस, डेलिब्रेट चेंडू केला जाईल. डेलिब्रेट केला जातोय आणि पहिली वॉर्निंग. येस, डेफिनेटली डेलिब्रेट केला जातोय आणि तो बॉल काउंट केला जाईल, लक्षात घ्या. आणि
यावर कुठलीही धाव गेलेली नाही, कारण की क्रिकेटमध्ये नियमावली आहे. त्या नियमानुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. जी पॉपिंग क्रीज असते किंवा जो बॉक्स असतो बॅटिंग बॉक्स, त्या पलीकडे जर तुम्ही स्ट्रोक खेळला तर नक्कीच तो घातक ठरतो. त्याचं कारण आहे कारण की विकेट किपरला इजा होऊ शकते. त्यामुळेच हे निर्णय, हा नियम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच आता मात्र डेलिब्रेट केला जातोय आणि बॉल काउंट केला जाईल. डॉट बॉलची सांगता होतीये. थँक्यू. जर या ठिकाणी सूरजने आपलं अर्धशतक जर पूर्ण केलं तर कामथडी गावचे भोर तालुक्यामधून दीपकजी वाल्लेकर आणि शुभम वाल्लेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर सूरजने अर्धशतक पूर्ण केलं तर. जर आणि तर खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 56 वर, 57 माफ करा 57 वर आहे. आणि आता स्ट्राईकवर असेल या षटकामध्ये पहिल्यांदाच सतीश सनस, मॅन फ्रॉम वाई तालुक्याचा ब्रँड. समोर असेल कराड तालुक्याचा ब्रँड. चौकार गेला, माफ करा, कारण थोडासा फंबल इथे देखील बघायला मिळतं कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील. धावसंख्या आता सूरजच्या बॅटमधून चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर चौकार. जर सूरजने अर्धशतक पूर्ण केलं तर दीपकजी वाल्लेकर, शुभम वाल्लेकर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. येस, सोडून दिलाय. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर चेंडू फेकण्यात आला होता आणि अंपायरचा देखील इशारा येतोय. दोन्ही हात अगदी पंखांसारखे फिरवून सांगतात की हा चेंडू खराब आहे. धावसंख्या 58 वर. पुन्हा एकदा असुर एक फटका, परंतु फटका फसलाय की काय? फिल्डर्स कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाहीयेत. कॅचसाठी जर कदाचित गेले असते तर हा निश्चित स्वरूपात एक प्रयत्न झाला असता तर सूरज कदाचित बाजूला असता, परंतु वन बाउन्स चेंडू पकडण्याच्या नादामध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 60 वर. 3 चेंडू शिल्लक. दोस्ती 11 32 शिराळा आणि ग्लोरियस स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. ग्लोरियस स्पोर्ट्स कॅप्टन आणि दोस्ती 11 32 शिराळा दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या. थँक्यू किरण सर. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्येचा बजर कितपर्यंत माजला जाईल हा देखील बघावं लागेल. पुन्हा एकदा ओ माय गॉड, स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. या शॉट साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, नो डाऊट. काय फटका खेचला गेला होता. विघ्नेश सर काय सांगाल? कुठल्याही प्रकारचं मुवमेंट नसताना स्टँड अँड डिलिव्हर हा इंग्लिश शब्द कशाला म्हणतात ते दाखवून देतोय. डेफिनेटली, कारण की अगदी चेंडू आला आणि तो तसाच पाठवलाय आणि डिलिव्हर केला सीमारेषे पलीकडे. वॉट अ शॉट. सूरजची अफलातून खेळी. 18 बॉल मध्ये 44 धावांची झंझावत खेळी करत असताना या सुपर 6च्या थरारामध्ये आपल्या टीमसाठी योगदान देत असताना सूरज या मॅच मध्ये लाजबाब बॅटिंग करतोय. आपण पाहू शकाल सूरज माताडे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. बोर तालुक्यातील हा खेळाडू देखील आहे आणि भरपूर चांगलं क्रिकेट या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना इम्पॉर्टंट मॅच मध्ये एक नॉक करत असताना अर्धशतकच्या उंबरठ्यावर आहे. आणि त्याच दरम्यान पाहू शकाल आणखीन एक धमाका येतोय. सूरज माताडेचं अर्धशतक. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. लाजबाब खेळी. यस मैं हूं ना हे सांगणारे हे सूरज माताडेच्या बॅट मधून षटकार आलाय आणि 9-19 बॉल मध्ये 50 धावांची झंझावत खेळी. त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील. हे अर्धशतक झळकवलं गेलं आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या या सुपर 6च्या दुसऱ्या सामन्यामध्ये. आपल्या टीमसाठी मॉर्निंग ब्लास्ट स्टार संघ मैदानामध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 72 या आकड्यावर. 72 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू. खराब 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 चेंडू. हे प्रेशर आहे असं म्हटलं तरी चालेल. थोडंसं प्रेशर आता राजू कंकच्या माथ्यावर थेट दिसते सर. कोण म्हणतं कुकर फक्त किचन मध्ये शिट्ट्या मारतोय. सूरजच्या बॅटिंगने गोलंदाजाच्या शिट्ट्या मारलेल्याच आहेत. शेवटचा चेंडू. धावसंख्या 73 वर. पुन्हा एकदा ऑफसाइड वर चेंडू, परंतु मिस टाइम. ओ माय गॉड. कदाचित सूरजच्या किरणांमुळे तो चेंडू दिसला नसेल, परंतु जोपर्यंत थ्रो करेल 3 धावा अर्जित. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि सूरजचं कौतुक खास करून का करावे लागेल सर? पहिल्या चेंडू पासून खेळतोय, शेवटच्या चेंडू पर्यंत खेळतोय, परंतु शेवटच्या चेंडूवर 3री धाव घेण्यासाठी देखील मागे हटत नाहीये. काय म्हणाल या स्पिरिट बद्दल? जर मित्रांनो सूरजची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर सूरज माताळे. व्हॉट अ बॅटिंग. 20 बॉल मध्ये 53 धावांची एक झंझावत खेळी या सुपर 6च्या मुकाबल्यामध्ये पाहायला मिळतील. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 76
या आकड्यावर 76 धावा धावफलकावर लागले. 77 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय आणि या मॅच मध्ये सूरज माताळे हा खेळाडू ठरला हिरो या इनिंगचा. बघूया या 77 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला त्या संघ मालकाला मिळेल ही एक मोटर बाईक आणि त्याकडे सगळ्याच संघ मालकांचं लक्ष असेल. आणि सर्वात आकर्षक अशी ही प्रथम क्रमांकाची छत्रपती शिवाजी महाराजांची जी उभी असलेली रुबाबदार अशी प्रतिमा, त्या प्रतिमाची ट्रॉफी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची प्रतिमा, त्यामागे भगवा झेंडा आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या दोस्ती 11 आणि ग्लोरियस स्पोर्ट बोथ दी कॅप्टन्स. दोस्ती 11 कॅप्टन या मी विनंती करेल टॉससाठी सन्माननीय आदरणीय समाजसेवक आदरणीय संदीप दत्त म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आदरणीय सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं हे आयोजन यशस्वी करण्यामध्ये आपण पाहिलं ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे बापू पाटे साहेब, महेंद्रजी गोडेकर साहेब, सागर कडू साहेब, सुनील दादा वाडकर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण जरूर या. नामदेवजी सनद साहेब असतील आमच्या पेशवाई आणि NDS स्पोर्ट्सच्या आपण पाहिलं तर संघमालक असतील आमच्या राहुल दादा मनगे साहेब असतील. आपण सर्वांनी जरूर यावं कारण की यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि खास करून सर्वांनी आदरणीय समाजसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस घेतला जातोय. पैसे आलेत नितीन पवारकडे सांगा आणि त्यांना इकडे बोलवा. थँक्यू दादा, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जातोय. सुनील दादा येस बोथ दी कॅप्टन्स या आता दोघांनी आदरणीय सन्माननीय समाजसेवक संदीप दत्त म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड चॉईस आहे, चॉईस ओके चॉईस. येस चॉईस टॉस आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स मागणार आहे हेड आणि टेल तुम्हाला मागायचा आहे. येस दादा, टॉस लपवायचा आणि मग उडवायचा कारण की हेड बघितला की टेल मागतात. यासाठी हेड हा कॉल आहे ग्लोरियस स्पोर्ट्सचा आणि हेड हाच आलेला आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स साठी खूप महत्वाची मॅच आहे. काय बोलतोस आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे टीमचा? खूप चांगला आहे. बॅटिंग, फिल्डिंग, गोलंदाजी 10 पैकी 10 सगळे. नक्कीच. टॉस महत्वाचा होता, टॉस जिंकून निर्णय. क्षेत्ररक्षण. कोणता नवीन चेहरा दिसेल का आम्हाला? सुधीर भाऊ दानवडे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका वाक्यातच देणार आहेस? हो. वाव, थँक्यू. ये समर्थदा दोस्ती 11 काल स्वतःहून आपण पाहिलं तर भाऊ बोलताना स्वतःहून बोललं की मॅच मध्ये थोडासा भाऊ शांत दिसून आला कारण की ज्या पद्धतीने प्रवास त्यांचे डे नाईट यामध्ये प्रवासामध्ये मॅच मध्ये आपण पाहिलं त्याचा गेम झाला नाही. मात्र कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. दोस्ती 32 शिरा, मयूर पन्नाकर आणि खास करून विजय पावले सर, ही जोडी आज मैदानामध्ये आग लावताना दिसेल का? हो 100% दिसणार कारण की भाऊला पहिल्या दिवशी आराम नव्हता, आज भरपूर आराम करून देव मैदानात उतरणार आहे. राहिली गोष्ट टॉसची, टॉस हरलो तर पण काही नाही, 65+ रन होतोय तर मजा येईल मॅच खेळायला. आज तुमचा पाठीरागे म्हणजे समर्थक देखील अखंडे समर्थक खूप आलेले आहेत राईट? होय, कुठेही असून दे, जरी नेरूळ पनवेला ठेवले तरी समर्थक पाठीमागे असणारच उभा. मजा येईल मॅचला? हो 100%. फुल पैसा हो फुल लागला. नक्कीच. थँक्यू सो मच दादा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, SPL सातारा प्रीमियर लीग आपण पाहिली तर पूर्ण केली. सातारा प्रीमियर लीगमध्ये काही भाग राहिला होता तो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पूर्ण केला. या स्पर्धा अशाच मोठ्या होत चालतात आणि प्रत्येकजण एकत्र येतो. दादा, स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि या संपूर्ण कमिटीच्या मेहनतीबद्दल. आयोजन तर खूप सुंदर आहे कारण मी आल्यापासून सगळ्या ग्राउंडला एक धावती नजर घेतली की स्टेजपासून समालोचन कक्ष असेल, खेळाडू कक्ष असेल, परत ग्राउंडची आखणी असेल, अतिशय सुंदर आहे. सातारा प्रीमियर लीग आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या दोन्ही
एकाच तोलामोलाच्या स्पर्धा आहेत आणि दोन्ही स्पर्धांना आमची हजेरी लागते, हे आमचं अहोभाग्य आहे. कारण इथे असणारे सर्वच खेळाडू आणि सर्वच कमिटी मेंबर अतिशय मेहनतीने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी योगदान देत आहेत. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा आहेत आणि आमचे आशीर्वाद आहेत. थँक्यू सो मच, मनापासून आभार. मी विनंती करेल आपण VIP कक्षामध्ये जाऊयात. टॉस आपण पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्सनं जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करणार आणि दुसऱ्या बाजूला 32 कॅप्टन तात्या अमर मराठेने सांगितलं काय हरकत नाही, बॅटिंग करत असताना आम्ही 7-65 करण्याची ही ताकद ठेवतो. मात्र अतिथी देवो भव, मान्यवरांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये थोड्याच वेळामध्ये घेणार आहोत. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात आपण. संस्थापक मी विनंती करेल बबलू दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो अतिथी कक्षामध्ये सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचं आणि त्यांचं खऱ्या अर्थानं एक वेगळं नातं, चांगलं नातं क्रिकेटच्या माध्यमातून जोडलं गेलं आहे. आमचे समाजसेवक सन्माननीय आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद. धगधगीच्या युगामध्ये नसतो वेळ कोणाकडे, जो आपल्यासाठी वेळ काढतो तो आपला माणूस असतो. खऱ्या अर्थानं तुमचं प्रेम सातत्याने आमच्या खेळाडूंवरती राहिलंय, आपल्या खेळाडूंवरती राहिलंय. तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. विनंती करेल SPL सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्या व्यक्तीनं भरवत असताना ती स्पर्धा यशस्वी करून दाखवली आणि त्यामध्ये त्यांचा महत्वाचा सिंहाचा वाटाही पाहिला, मेहनतही पाहिले असे बापू पार्टे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. स्वप्न होतं प्रत्येकाचं SPLचं, ते स्वप्न जो कोणी पूर्ण केलं असेल कमिटी सोबत तर त्यामध्ये बापू पाटे साहेब यांचा सिंहाचा वाटा, त्यांचं ते स्वप्न होतं खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार करणं. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती सन्माननीय महेंद्रजी गोडेकर साहेब देखील आज आहेत, त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. महेंद्र दादा प्लीज या. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय सुनील दादा वाडकर साहेब, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खरं अर्थानं आपण पाहिलं तर काल त्यांच्या माध्यमातून खूप छान वक्तव्य की खेळाडूंना एकत्र करण्यासाठी अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे, हे सुनील दादांच्या माध्यमातून काल म्हटलं गेलं आणि खऱ्या अर्थानं हे अगदी बरोबर आहे. पुढील सन्मान मी विनंती करेल संघ मालक अर्थातच पेशवाई ND11 संघाचे संघ मालक नामदेवजी सनस साहेब आणि राहुलजी बनगे साहेब यांचा संघ मालक म्हणून त्यांची जी ट्रॉफी आहे ॲक्रालिक ट्रॉफी, ती ट्रॉफी देऊन त्यांचा आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. हा मंगेश दादा प्लीज. हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. संघ मालक पेशवाई अँड ND11. आज अर्णव देखील आहे. खरं तर आपण पाहिलं तर नामदेवजी सनस साहेब यांचा छोटा चिरंजीव आज अर्णव त्यांचा लकी चॅम्प त्यांच्या टीमची टी-शर्ट परिधान करून तो देखील आहे. संघ मालक म्हणून तुम्ही PMPL या स्पर्धेवरती विश्वास ठेवलात, यंदा संघ तुम्ही घेतलात, खेळाडूंना व्यासपीठ तुम्ही दिलं, यासाठी तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मंगेशजी पवार साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मंगेशजी साहेब मी विनंती करेल आपण या, आपला सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मनापासून आभार. सर्व संघ मालकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, मान्यवरांचा, आणि थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स तुमच्याकडे येतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य 16 मैदानामध्ये रंगत असताना श्री चवणेश्वर 11 वर्सेस मॉर्निंग ब्लास्ट स्टार हा संघ मैदानामध्ये खेळत असताना 77 धावांचं टार्गेट आहे आणि यावेळेस पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर संधी आली होती. राजू कंक आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते आणि चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार मिळालाय. राजू कंकला बाद करण्याची संधी आली होती, पण राजू कंकचा जर उल्लेख केला गेला तर बकासूर म्हणून म्हटलं जातं आणि बकासूरचं काम काय असतं म्हणते, समोर आलेल्या सगळ्या गोष्टी खाऊन टाकायच्या आणि समोर आता गोलंदाज आहे, त्यावर आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. 77 धावांचं टार्गेट आहे. राजू कंक याचं खेळणं या टीमसाठी फार महत्वाचं आहे. चेंज ऑफ पेस रीड केलाय, शॉर्ट आर्म पुल केला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि युजफुल. राजू कंकच्या बॅटमधून येतोय षटकार.
येस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिली मेडन ओव्हर टाकणारा राजू रनावरे आहे आणि त्या अगेन्स्ट इथे राजू कंकने दुवादार बॅटिंग केली आहे. आक्रमण केलं जातोय. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला, ही मॅच, ही बॅटल पाहायला मिळते. राजू वर्सेस राजेंद्र. आर फॅक्टर मैदानामध्ये आता मात्र हावी ठरलाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळी देखील अपिश खेळलाय. व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये न जातक अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्रॅकिंग षटकार. राजू कंक आलाय रंगात, राजू कंक आलाय ढंगात, राजू कंक आलाय आता रिदम मध्ये. आता माघार नाही, अभी नाही तो कभी नाही. राजू कंक सेट ऑन अ फायर. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्या ओव्हर मध्ये अटॅक केला जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना या 77 धावांचा पाठलाग करत असताना सडेतोड उत्तर पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा दाखल करावं लागलेत. षटक क्रमांक पहिलं एक्सपेन्सिव्ह ओव्हर राजेंद्र रनावरे हाताळत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा खडे खडे खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जातोय बनबावून सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण केलं जातोय. दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय घडतंय, तोच मोमेंटम शिफ्ट झाला होता मागच्या इनिंग मध्ये ज्यावेळी सूरजचा चौकार आला होता. सूरज हातबळ झाला होता, पण त्याला इथे आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचे बॅटिंग करत असताना राजू कंक. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 20. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. नेत्र दीपक फटका. या क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा राजू कंकच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. कव्हर मध्ये क्लेवर बॅटिंग पाहायला मिळते राजू कंकच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 विदाउट लॉस. दमदार सुरुवात, धमाकेदार सुरुवात आणि लाजवाब सुरुवात पाहायला मिळते या सुपर 6च्या मुकाबल्यामध्ये. टीम श्री चवणेश्वर टीम 77 धावांचा पाठलाग करत असताना काय म्हणाल किरण शिळीमकर. या ओव्हर मध्ये ज्या गोलंदाजाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं पहिलं मेडन ओव्हर हाताळलं होतं राजेंद्र रनावरे, त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. 24 धावा खर्च केलेत. विघ्नेश सर, दुसऱ्या चेंडूवर जो कॅच आला होता ना, त्या फिल्डरची मी निश्चित स्वरूपात एक चुकी मानेल, कारण त्याने कुठल्याही प्रकारचा जंप केलाच नाही. जागेवरून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि राजू कंक सारख्या बाहुबली खेळाडूला, ब्रँड ऑफ कराड म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याला जीवदान मिळालं. आणि त्यानंतर एक फटका लेग साईडला षटकार खेचल्यानंतर विघ्नेश सर सगळे फटके डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होते. फिल्डिंग चेंज झालीच नाही, परंतु राजेने ते डोळ्यांमध्ये क्षेत्र टिपलं होतं आणि सर्व चौकार जे ठोकले गेले ते ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरलाच मारले. जर फिल्डिंग थोडीशी बदलली असती, माइंडसेट चेंज केला असता, तर कदाचित हे चौकार अडले देखील असते. काय म्हणाले याबद्दल? त्याच दरम्यान आपण मुन्ना भाई यांचं आगमन झालं, कारण की जर पाहिलं तर नैरुळ परिसरामध्ये आपल्या टीमला उभं करण्यामध्ये मुन्ना यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचं देखील पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. माइंडसेट चांगला आहे, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग सुरू आहे. 24-24 या आकड्यावर. आता 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता आहे. सतीश सणस गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. संकेत आपण पाहू शकाल उळूम वाई परिसरातील खेळाडू आहे. वाई वर्सेस वाई असा मुकाबला. सतीश सणस देखील आपण पाहिलं तर अचरे गावचा खेळाडू आहे. प्राइज येते कॉमेंट्री बॉक्स साठी देखील या ठिकाणी भोर तालुक्यातील मसरगावचे तसंच नवी मुंबई कोपरखेडमधील एक युवा उद्योजक अंकुशी मसरकर यांच्याकडून आमच्यासाठी 201 रुपये आणि सूरज माताळीच्या 50 साठी 301 रुपये पारितोषिक. धन्यवाद अंकुशी मसरकर, थँक्यू. ओव्हर टू विघ्नेश सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा बॉल देखील डॉट येत असताना चांगला क्रिकेट खेळावा लागेल. इथे संकेत स्ट्रगल करतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल देखील डॉट. या बॉलवर पाहू शकाल अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. षटाचा वेध घेतलाय. आयकॉन वर्सेस चॉईस प्लेयर असा मुकाबला पाहायला मिळेल. बोल ना. हो, पश्चिम महाराष्ट्र. तिसरा चेंडू, संकेत ऑन स्ट्राइक.
पुन्हा एकदा ओहो जबरदस्त फटका. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होणार नाही, कारण राजू कंकला स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक त्याला मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्याने 6 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या गेल्या तोच आता बॅटल बघायला मिळेल सर. वाई तालुका वर्सेस कराड तालुका, ब्रँड वर्सेस ब्रँड, क्लास वर्सेस क्लास आणि टॉप क्लास वर्सेस टॉप क्लास. काय म्हणाल सर, वाई वर्सेस कराड? ज्याने आपल्या वाडीचं क्रिकेट, गावाचं क्रिकेट, तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय अशा खेळाडूंचा घमासान रणसंग्राम मैदानामध्ये रंगत असताना डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट खेळलं जात आहे. सतीश सणस समोर आपण आक्रमण न करता आपण दुसऱ्या बॉलरवर अटॅक केला जाईल या पद्धतीने गेम प्लॅन केला जातोय. बघा, क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही, त्यासाठी तुम्हाला डोक्याचा देखील वापर करावा लागतोय. म्हणूनच हा क्रिकेट अगदी डोक्याने देखील खेळता येतो आणि तेच करत असताना राजू कंक अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहे. षटक क्रमांक 2, चांगलं षटक हाताळत असताना सतीश सणस 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस कुलवट टप्प्याचा चेंडू जातोय कव्हर रीजन मध्ये, सिंगल मिळते. या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवले पॉवर प्ले क्रमांक 2, कौतुक करावं लागेल आपण मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमला. आसरे गावच्या या गोलंदाजाचा आसरा आहे आणि या गोलंदाजी करत असताना मात्र 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 27-27 या आकड्यावर. विघ्नेश सर, चायनाची भिंत आपण बघितलेली नाहीये, परंतु मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघाच्या विजयाच्या मध्ये जी मोठी भिंत असेल त्या भिंतीचं नाव असेल राजू कंक. सध्या या ठिकाणी संघ मालक आहेत, ते विचार करत असतील की राजू कंक कसा तरी बाद झाला पाहिजे, परंतु श्री चौनेश्वर 11 संघाचे संघ मालक विचार करत असतील काही झालं तरी चालेल, 8 बाद झाले तरी चालतील, फक्त राजू उभं राहणं गरजेचं आहे. मॅच किती महत्वाची आहे सर? 1 वर्सेस 11 असा मुकाबला मैदानामध्ये पाहायला मिळते. राजू कंक जर बाद झाला तर नक्कीच मॅचचा कायापालट होईल, पण तो मैदानामध्ये राहिला तर नक्कीच मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. क्रिकेटचा घमासान पश्चिम महाराष्ट्राचा हा रणसंग्राम मैदानामध्ये रंगत असताना 77 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक संपले गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर, 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 49 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया या 18 बॉलमध्ये कशा पद्धतीने 49 धावांचा पाठलाग केला जाईल. त्यासाठी थोडीशी टीम मीटिंग केली जाते, थोडीशी चर्चा केली जाते. चर्चा होतीये क्रिकेटमध्ये, चर्चा होतीये आणि क्रिकेट हा खेळच तसा आहे की प्रत्येक गोष्टीवर इथे चर्चा केली जाते. थोडंसं पाणी पिलं जाते, गरमी जाणवते, त्यामुळेच आपल्याला देखील पाणी पिणं गरजेचं आहे. 18 बॉल आणि 49 धावांचा आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण शिळीमकर आमच्यासोबत जोडले जातील आणि 3 ओव्हरमध्ये ऐकूया या मॅचमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. 18 बॉल 49 धावांचं आव्हान आहे. थँक्यू. श्री चौनेश्वर 11 संघ मालक प्रवीणजी वाडकर साहेब, निलेशजी भोसले साहेब, पंकज दादा वाडकर साहेब यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे. समोर असेल मॉर्निंग ब्लास्टर स्टार, सुधाकर लोहारजी साहेब, अरुण कदम साहेब, राव साहेब, डुशिंग साहेब, विजय दादा जुनगरे साहेब, प्रेम दादा गायकवाड साहेब यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे. मजबूत मॅच, तगडी मॅच, जो कोणी जिंकेल तो कमीत कमी 1 ट्रॉफीचा मानकरी होणार ही मॅच आहे. मॅच किती महत्वाची आहे दोन्ही संघाला, संघ मालकांना चांगलं माहिती आहे आणि मॅच देखील आता निश्चित स्वरूपात बॅलन्स आहे असं म्हटलं तरी चालेल. आमच्या किरण दादा मस्कर सर यांचा एक डायलॉग नेहमी आठवतो, आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है, अब आग बराबर की लगी है. येस, जबरदस्त मॅच, मोठी मॅच, तगडी मॅच. मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स वर्सेस श्री चौनेश्वर 11. 18 चेंडू कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. या ठिकाणी भोर तालुक्याचा बुलंद आवाज संकेत दादा धनवडे यांच्या वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी शुभेच्छा येत आहेत. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील अपील. ओ माय गॉड, कीपर कीपर कीपर, किती महत्वाची अपील असेल. या अपीलने थोडासा निश्चित स्वरूपात मॉर्निंग ब्लास्टर स्टार संघाचे इरादे मजबूत झाले असतील, परंतु अंपायरचा इशारा की लेग्स टाइम मिस करतोय हा चेंडू असं म्हटलं तरी चालेल. थोडेसे नाराज कीपर आणि बॉलर्स थोडेसे नाराज आहेत. 3ही षटकांचा विचार जर केला तर पहिल्या षटकातील पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट. नितीन पवार स्कोरर आम्हाला वारंवार माहिती देत आहेत. दुसरा चेंडू शॉर्ट पिच. आहा, कीपर खरंच एकदा यष्टीरक्षक आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. बेस्ट फ्रॉम दिस क्रिकेट. खरंच या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधला सर्वोत्कृष्ट कीपर आजच्या दिवसातील म्हटलं तरी चालेल. आणि आतापर्यंत क्रिकेट जे मी बघितलंय त्यातील हा एक बेस्ट कीपर आहे. कारण त्याचं कारण सांगतो, हिमांशू याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात की
पेसमध्ये गोलंदाजी आहे, तेच तर्राट गोलंदाजी आहे, परंतु अगदी स्टंपला चिटकून उभा आहे. महेंद्रसिंग धोनी नाहीये, परंतु त्यांची आठवण झलक देणारा हिमांशू. यस, परफेक्ट विकेट किपर. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 28 वर. तिसरा चेंडू तोच फलंदाज बाहुबली ऑन स्ट्राइक. वॉट बॉलिंग यार. एकदा प्रदीपची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये मित्रांनो. इतकं सोपं नाहीये त्या फलंदाजाला तो जकडून ठेवतोय जो या स्पर्धेचा बेस्ट आहे, जो या टीमचा आयकॉन आहे, जो कराडचा ब्रँड आहे. त्या ब्रँडला आतापर्यंत जकडून ठेवलंय राजू कंक. येस, मॅन फ्रॉम कोपरखेडणे, मॅन फ्रॉम गर्जना 11, कराड तालुक्यामधून बिलॉंग करतोय. तो जरी मातब्बर असला तरी गोलंदाज देखील सांगतो मी देखील चतुर चालक आहे, माझी देखील काबिलियत आहे आणि सध्या मी माझ्या मेरिटवर, माझ्या क्लासवर गोलंदाजी करतोय. समोर कोण उभा आहे हे निश्चित स्वरूपात नाहीये, परंतु धाव संख्या स्थिर. किरण मस्कर सर जॉईंट होतात. किरण सर काय वाटतंय? 15 चेंडू 49 15. चौनेश्वर की मॉर्निंग ब्लास्टर? जो 100% प्रयत्न करेल तो नक्की इथे जिंकेल. मात्र विकेट किपरची चर्चा केली, 500 पॉईंट जो सोड झालाय. गोलंदाज 500 पॉईंट, 500 पॉईंटचे खऱ्या अर्थानं खेळाडू आहेत, त्यांच्या बाबतीत चर्चा करूयात. यावेळी देखील चांगला चेंडू हाताला जातो. अप्रतिम चेंडू, अगदी मातीचा सुगंध घेऊन राजू कंकच्या नाकाच्या जवळून जातो. बाजूने जाताना शिट्टी मारले या चेंडूनं. क्या जनाब, कैसे है? ऑल इज वेल, हॅपी गुढी पाडवा, असा हा चेंडू बोलून गेलाय. कोण म्हणतं कुकर फक्त किचन मध्ये शिट्ट्या मारतोय? गोलंदाज प्रदीपने फलंदाजाच्या शिट्ट्या मारायला सुरुवात केलेली आहे. व्हॉट अ मॅच! काय मॅच विघ्नेश सर. 4 चेंडू डॉट. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. त्याच दरम्यान 4 तुझे असतील तर 1 माझा असेल. धमाका इथे आपल्याला पाहायला मिळते. राजू कंकच्या बॅट मधून मॅच अजूनही ऑन आहे हा सांगणारा हा षटकार. 1 वर्सेस 11 असा सामना पाहायला मिळते. राजू कंक आता रंगात आहे, डंगात आहे. चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. मोठा बॅटिंग परफॉर्मन्स. लाजबाब बॅटिंग करत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 34 धावा धाव फलकर लागलेत. अजूनही धावा जर पाहिल्या तर तब्बल 13 बॉल 43 धावा बनू शकतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. सर, श्री चौनेश्वर 11 कॅम्पच्या हृदयाचे ठोके जरा नीट ऐका. चौनेश्वर 11 कॅम्पच्या हृदयाचे ठोके जरा नीट ऐका. संघमालक प्रवीण वाडकर साहेब, निलेश भोसले साहेब, पंकज दादा वाडकर यांच्या हृदयाचे ठोके जरा बारकाईने ऐका. डॉक्टर बोलवायची गरज लागते की काय? इतकी महत्वाची मॅच आणि विजयाच्या मध्ये जो एक उभा आहे त्या एकाचं नाव असेल राजू कंक आहे, जो 13 चेंडू 32 वर खेळतोय. पहिल्या इनिंग मध्ये सूरज मातळे बघितला, दुसऱ्या इनिंग मध्ये आता राजू कंक भूमिका बजावतोय. मॅच अजूनही जर विचार केलात तर मॉर्निंग ब्लास्टर या 5 चेंडूच्या विचाराने प्रदीपच्या गोलंदाजीने मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु समोर वादळ अजूनही शांत झालेलं नाहीये. राजू कंक सेट ऑन फायर. आइए विघ्नेश सर. फुलरल्यांचा चेंडू आहे मिड विकेट रीजन मध्ये. कोणी होईल राजा, कोणी होईल कंक. मैदानाच्या आतमध्ये राजू कंक लाजबाब बॅटिंग करत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब षटकार. टीमची धावसंख्या 6 ने मोसेडी मारते. जोपर्यंत राजू कंक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत टीमचा या मॅच वर ताबा आहे. मॅच ऑन आहे. 12 मध्ये 37 धावा करायच्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. एक हाती किल्ला लढवत असताना राजू कंक या मैदानाच्या आतमध्ये हा सितारा या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपला खेळाचा ठसा उमटवत असताना 40 धावा धावफलकर लागलेत. आपण पाहू शकाल आयकॉन आणि चॉईस असा मिलाफ, ही बॅटल, ही कॉन्टेस्ट आणि ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आता 12 मध्ये 37 धावा करायचे आहेत. राजू कंक एकटा झुंज देतोय. राजू कंक एकटा ताकद दाखवतोय. राजू कंक आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातोय. राजू कंक आपला तळ ठोकून उभा आहे. जोपर्यंत राजू आहे, श्री चौनेश्वर 11 ऑक्सिजन चालू आहे असं म्हटलं तरी चालेल, त्यांचा श्वास चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मॉर्निंग ब्लास्टरचे संघ मालक विचार करत असतील, त्यांनी देव कदाचित पाण्यात ठेवले असतील. काही करा, राजूला बाद करा. येस, मोठी मॅच. 12 चेंडू, कुठे जाऊ नका. 37 धावांची गरज. सध्याच्या घडीला 2 गोष्टी फार महागात आहेत. एक तर गोव्याचे काजू आणि दुसरं म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू. हे 2 गोष्टी फार फेमस आणि सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे आहेत. मॅच ऑन आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर राज आलाय. संकेत
स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. यावेळेस पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. जिंकण्याचा इरादा आहे पक्का, प्रेक्षक झाले हक्का बक्का आणि संकेतच्या बॅट मधून येतोय अप्रतिम छक्का षटकार. व्हॉट अ शॉट, अगदी अखोटप्याच्या बॉलला भिरकावलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. संकेतने देखील आपले इरादे स्पष्ट केले, आता रंग बदलायला सुरुवात केली. राजू प्रमाणे आपण देखील आक्रमक आहोत हे दाखवणारा हा क्रॅकिंग षटकार. सर प्रदीपने मागच्या षटकामध्ये एक चुकी केली. 4 चेंडू पेस मध्ये डॉट केल्यानंतर राजू कंकला त्याने स्लोवर चेंडू फेकला, त्यावर षटकार आला. शेवटचा चेंडू यॉर्कर फेकायला गेला, त्यावर फुलटॉस गेला, षटकार आला. त्यानंतर संकेतला कळलं आपणही चॉईस खेळाडू आहोत, आपली भूमिका ही आता सिद्ध करावी लागेल. सलग 3 चेंडूवर येत आहेत 3 षटकार. गेम ऑन, रनचे सीझन 11-31. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. वाईड यॉर्कर हाताळला गेला. 1-1 डॉट बॉल मॅचचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. 1-1 धाव मात्र मॅचचं समीकरण बदलेल. सुपर डुपर मुकाबला, दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. संकेत फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर धावा करायचे 31, 10 मध्ये 31. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. हे 2 डॉट बॉल आहे ना, गोलंदाजाला कॉन्फिडन्स देऊन जातील आणि हे 2 डॉट बॉल संकेतला बॅकफुटला घेऊन जातील. सर हे डॉट बॉल नाहीये, सोनेरी क्षण आहेत म्हटलं तरी चालेल, गोल्डन डस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रत्येक डॉट बॉल श्री चौनेश्वर 11 संघाला विजयापासून लांब घेऊन जाणार. प्रेक्षकांना सर ज्या मॅचची अपेक्षा होती, आम्हाला देखील ही मॅच इतकी मजबूत येईल असं वाटलं होतं. वन साइड मुकाबला होणार नाही हे देखील निश्चित आहे. आतापर्यंत 21 बॉल कंप्लीट झाले, त्यामध्ये 9 वाईड डॉट बॉल आलेत. त्यामुळेच ही जमेची बाजू असेल आणि खराब बाब असेल ती चौनेश्वर टीमसाठी. इथे देखील ऑफस्टम्पच्या बाहेर अंपायरचा इशारा येते. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 47 आकड्यावर. 30 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 30 धावा. डॉट बॉलचं महत्व काय? IPL तुम्ही पाहताय, डॉट बॉल ज्या वेळेस येतो तेव्हा ग्रीन सिग्नल येतोय, ग्रीन चिन्ह येतं. त्याचं कारण आहे की 47 धावा यस रिव्ह्यू घेतला. बॅट्समन बॉलर किंवा अंपायर रिव्ह्यू आहे. स्टंपिंग साठी रिव्ह्यू अंपायर. अंपायर रिव्ह्यू कशासाठी आहे? बॅट्समन किंवा कुठलीही टीम वाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जर अंपायरला डाऊट वाटला तर घेऊ शकतो. त्यामुळेच हा कुठलाही टीम यस व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, म्हणजेच फायनल डिसिजन. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पाहू शकाल ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे आणि अगदी व्हाईट बॉल आहे. 47 धावा. 9 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. 48 झाले की 47 झाले? 47 झाले. 3 बॉलला 3 षटकार आले तर अजित वरेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ते खेळाडू आहेत या टीमचे. श्री चौनेश्वर टीम देखील हार मानायला तयार नाही. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना सुपर 6चा घमासान मैदानामध्ये रंगताना दिसतोय. लाजबाब सामना. आयकॉन चॉईस प्लेअर असे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राज गोलंदाजी ट्रॅकवर. विघ्नेश्वर 9 चेंडू 30 आहेत. मॅच आता इकडे नाही तर तिकडे दोन्ही साईडला जाऊ शकते. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या नजरेमध्ये अजूनही राजू कंका आहे. संकेतने देखील षटकार ठोकलाय, गोलंदाजी चांगली होते. तुमचं जे हृदय आता धडकतंय त्या धडकत्या हृदयाच्या हिशोबाने मॅच कुठे आहे? बघा मॅच कुठेही असू दे पण पैसा वसूल झालाय प्रेक्षकांचा, कारण की अप्रतिम असा सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करत असताना पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मी तर म्हणेन मॉर्निंग ब्लास्ट टीम ही ड्रायव्हिंग सीटवर आहे. जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच मॅचवर पकड निर्माण करील. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर राज. संकेतने दिले संकेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मी मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मॅचचा माझ्या टीमचा ताबा आहे. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. बॉल इनटू द आर्क. बॉल आउट ऑफ द पार्क. सीमारेषेवर षटकार.
संकेत म्हणतोय राजू कंक जरी आयकॉन असला तरी मीही आमच्या संघ मालकाचा चॉईस खेळाडू आहे, माझ्याकडे देखील ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे, टेम्परमेंट आहे आणि ते देखील दाखवून देतोय. ओ माय गॉड. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटचा घमासान या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. आता इक्वेशन जाऊन पोहोचते 8 मध्ये 24. एक चेंडू डॉट. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी केली जाऊ शकते. ओ माय गॉड. स्लोवर चेंडू या मॅच मध्ये ग्रहण आहे की काय? प्रदीपने मागच्या षटकामध्ये सर 4 चेंडू डॉट फेकले होते, त्याने 5वा चेंडू कदाचित राजू कंकला बीट करण्यासाठी स्लोवर फेकला, त्यावर षटकार. ती चुकी आता राज देखील करतोय. मॅन फ्रॉम वाईचा हा गोलंदाज महाबळेश्वरचा गोलंदाज आहे, परंतु आता चुकी करतोय सर. 2 स्लोवर चेंडू, त्यावर 2 मोठी फटका. खराब प्रदर्शन, खराब गोलंदाजी आणि बॅट्समन रिव्ह्यू बीमर साठी आहे आणि अंपायर बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस, पाहणी करील जाईल आणि हा रिव्ह्यू मात्र बॅटिंग टीमने घेतला, त्यामुळे त्याची पाहणी करत असताना 22 संघ सर आपल्याला पाहायला मिळतील अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्याची पाहणी करत असताना ओमसाई MTC.in माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जात आहे. वेशावर हा चेंडू गेलाय की नाही, पण हा षटकार आलाय. खराब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. इक्वेशन बदललंय. फेअर डिलिव्हरी आहे. यस, फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन आलाय. षटकार मात्र आलाय. संकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. आता इक्वेशन जाऊन पोहोचते. फक्त 40 सेकंद बाकी आहेत तुम्हाला उर्वरित 2 चेंडू कंप्लीट करण्यासाठी. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे तुम्हाला अजूनही 24 धावा. 8 चेंडू 24 धावा. कुठे असेल मॅच? मॉर्निंग ब्लास्टर स्टार चौडेश्वर 11. 7 चेंडू 18 धावांची गरज. 7 18 18 7 श्री चौडेश्वर 11 की मॉर्निंग ब्लास्टर स्टार 11. 1 मिनिट. 1 चेंडू बाकी आहे. बॉल द्या प्लीज. वॉटर मॅच. एकदा मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आमच्या स्टेजवरून सर्वांना विनंती आहे, एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच काय मॅच, अफलातून मॅच, मोठी मॅच, तगडी मॅच. जो कोणी जिंकेल तो कमीत कमी 1 ट्रॉफीचा मानकरी आहे सर. जाता जाता आजच्या दिवशी गुढीपाडव्याचा शुभ दिवस आणि या दिवशी काहीतरी घेऊनच जाईल. व्हॉट अ मॅच. पर्पल आर्मी वर्सेस येल्लो आर्मी. यस, एका बाजूने राजू कंक झुंज देतोय, संकेत देखील सांगतो की मी देखील उभा आहे, माझ्याकडे देखील ताकद आहे, मी आयकॉन खेळाडू काय आणि आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडूने आता मॅच बनवले असं म्हटलं तरी चालेल. प्रवीणजी वाडकर साहेब, निलेशजी भोसले साहेब, पंकजदादा वाडकर यांचा मालकी हक्क असलेला संघ श्री चौडेश्वर 11. मॉर्निंग ब्लास्टर स्टार सुधाकरजी लोहार, अरुणजी कदम, रावसाहेब डुशिंग, विजयदादा झुंगरे, प्रेम गायकवाड यांचा मालकी हक्क असलेला संघ आहे. बघा 20 मिनिटं कंप्लीट झाले, त्यामुळेच एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये लक्षात घ्या, हे स्पर्धेचा नियम आहे. कारण की 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे तब्बल 18 धावा. टाइम संपलाय. एक क्षेत्रक्षण रिंगणाच्या आतमध्ये येईल.
बॉल स्टॉप नाही केलं त्यांनी केलंय की जो बॉल जो बाहेर येतो ना स्टॉप नाही बरोबर आहे जो आतमध्ये तर सिक्स आडला जो आडला बॉल मागितला बॉल तो स्टॉप करतो आपण टाइम बरोबर हॅम्परनी बॉल मागितला तेव्हा स्टॉप आता तसंच सेम केलं तरी ह्यांना 40-35 सेकंद एक्स्ट्रा दिले दादा कसं मी सांगतो तुम्हाला तिथून बॉल टाकला ना त्यांनी बाहेर चेंज मारला त्यावेळी तुम्ही स्टॉप नव्हतं केलं नियम सेम केले तिथून बाहेर टाकताना बॉल टाकायचा ना तरी पण एक्स्ट्रा होणार हो हो की पण त्या बॉल मध्ये 10 सेकंदात पण बॉल होतो दादा 10 सेकंदात पण बॉल होतो म्हणूनच नाव आहे रे समोर स्टॉप आता 35 सेकंद थांबवले सचिन कुमार त्याच्यानंतर 10 सेकंद वरती नाही देऊ शकत बॉल गेलो हे नियम आहे तो नियम नाही नाही काय नाही बोलत हा भाई शांत की शांत चला मॅच सुरू करा प्लीज. क्षेत्रक्षण लगेच सजवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कुठलाही वेळ वाया घालू नका. मॅचचं इक्वेशन 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा घमासान सुपर 6 चा मुकाबला मॅचचा बॉल आहे ना, मॅचचा बॉल देऊन टाका. हो सर, हा बॉल आहे ना पहिला चेंज केलेला बॉल आहे. हा बॉल डॅमेज केला बाजूला ठेवा. हा रिटर्न कसा देऊ शकता? हा बॉल आहे ना त्याला चेंज पडली. किरण दा बारकेला पण इथे बॉल होती तुम्ही बारका झाला 2 मिनिटं. सर मॅच थंड झाली पूर्ण ना. काय मस्त चालली आहे ती. बघा मॅच थांबली आणि मॅच तापली होती, त्यामुळेच बॅट्समन रिदम मध्ये होते, गोलंदाज रिदम मध्ये होते. तो रिदम तुम्ही तोडताय, म्हणूनच डगआउट मध्ये जे प्रेक्षक किंवा संघ मालक आहेत त्यांनाच देखील सूचना असेल की तुमचा जो मोमेंटम आहे तो मात्र कुठेतरी थांबल्यानंतर दोन्ही टीमला त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच जितक्या वेळी तुम्ही थांबाल तितका मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. त्यामुळेच या सूचनेकडे देखील लक्ष द्या. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये करायचे तब्बल 18 धावा. मॅच ऑन आहे, मॅच तापली आहे, सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. षटकार आलाय, अगदी खराब चेंडूवर षटकार लगवला संकटच्या बॅटमधून. 9 बॉलमध्ये 21 धावा करत असताना संकेत देखील रिदम मध्ये आहे. 14 बॉलमध्ये 38 धावांचं योगदान केलंय राजू कंकने या मॅच मध्ये. विघ्नेश सर, लोहा गरम है मार दो हथोडा आपण ऐकलं असेल. मॅच गरम होती तेव्हा हथोडा मारायचा होता, आता मॅच थोडीशी थंड झाले. बॅटिंग संघाचा तो परफॉर्मन्स आता येईल का? 7 चेंडू कुठे जाऊ नका. द ग्रेट रन चेस इज ऑन. 7-18. येस, फटका फसलाय, परंतु बघूयात नो मॅन्स लँड मध्ये असेल का स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. ओ माय गॉड, 3 फिल्डरचा फंबल बघायला मिळतोय. 2 धावा तर अर्जित केलेल्या आहेत, परंतु आता राजू कंक स्ट्राईक साठी निश्चित स्वरूपात दिसेल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न विघ्नेश सर केला गेला नव्हता. काय वाटतं समीकरण काय असेल? मॅचचं पारडं कुठल्या बाजूने जाईल आतापर्यंत विचार जर केला किरण सर, मस्कर सर यांचा एक डायलॉग आहे की आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है, अब आग बराबर की लगी है. श्री चौनेश्वर 11 की मॉर्निंग ब्लास्टर स्टार 11. विघ्नेश सर काय वाटतंय? 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम आता विजयासाठी प्रयत्न करत असताना पण काय मॅच झाली. 77 धावा ज्यावेळेस धावफलकावर लागले होतं ना, त्यावेळेस बॅटिंग करणारी टीम म्हणजेच मॉर्निंग ब्लास्ट टीम कॉन्फिडन्स होती. त्यानंतर मात्र पहिल्या ओव्हरपासून ज्या पद्धतीने राजू कंकने बॅटिंग केली त्यानंतर कुठेतरी टीम चवणेश्वर टीम देखील इथे आपण परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळाले. या मॅच मध्ये दोन्ही टीम कडे संधी आहे. दोन्ही टीम मात्र सुपर 3 मध्ये जाण्याची संधी आहे. बघा, एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये येईल कारण की तुमचा टाइम लिमिट संपलाय, म्हणून या स्पर्धेचा नियम आहे. 4 ओव्हरच्या आतच करायचा असतो. टाइम झाला ना, टाइम झालाय. राजू दिघे सर, प्लेयर्स
सगळ्यांचंच योगदान असणं गरजेचं आहे. जरी तुमच्या पर्यंत निर्णय आलाय, टाइम 20.35 सेकंद झालेले होते आणि ऑलरेडी 40 सेकंदचा टायमिंग होतं, तेव्हा पण 2 बॉल बाकी होते. मध्ये येईल. हा स्पर्धेचा नियम आहे. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. 21 मिनिटं कंप्लीट झालेत. सतीश सणस आयोजन कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लीज सतीश सणस तुम्ही सहकार्य करा. हॅलो. त्याच्यावरतीच मॅच चालू होईल, या गोष्टीची नोंद घ्या. जे चेंडू आतमध्ये दिले जातील त्याच्यावरती मॅच चालू होईल. थँक्यू. सॉरी अंपायर्स, तुम्हाला खूप त्रास झाला या मॅचला, पण बी कंटिन्यू. थँक्यू. सहा बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ही मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना थोडासा सामना थांबला होता, पण आता कुठलाही संघ थांबता कामा नये. आता सामना अप्रतिम आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. अभि गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला राजू कंक पाहायला मिळतोय, ज्याने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 6 मध्ये 16 करायचे. मॅच ऑन आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉलवर लॉफ केलाय राजू कंक. डाउन द ग्राउंड. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजिल की मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये मजा आणली राजू कंक ने. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर राजू कंक. लाजवाब बॅटिंग. आता 5 मध्ये 10 करायचे. पलटवार केलाय. 77 धावांचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग सुरू आहे. 44 आकड्यावर खेळतोय. मागच्या इनिंग मध्ये आपण सूरजचं अर्धशतक पाहिलं होतं. आता राजू कंक याच बोल्यावर येत असताना 15 बॉल मध्ये 44 आकड्यावर खेळतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे अजूनही 10 धावा. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरे घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता 4 मध्ये 9 करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी संधी आहे. एखादा डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल, एखादा मोठा फटका मात्र मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. श्री
चवणेश्वर 11 वर्सेस मॉर्निंग ब्लास्ट स्टार असा सामना सुपर 6चा मुकाबला मैदानामध्ये रंगत असताना आता शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे तब्बल 9 धावा. इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, पलटवार केलाय, वापसी केली आहे, बॅटने सिंगल आली आहे. आता 3 मध्ये करायचे 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. जोपर्यंत ही मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्हाला हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतो, क्रिकेट असा खेळ आहे तुम्हाला सगळं काही शिकवतो. याच खेळाचा हा सोहळा मैदानामध्ये रंगत असताना पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. राजू आहे ना, राजू कंक 46 आकड्यावर खेळतोय. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. जी विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त झाली आहे. राजू कंकच्या विकेटचं पतन. मॅच मध्ये पलटवार केलाय, वापसी केली आहे. मी तर म्हणेन मॉर्निंग ब्लास्ट स्टार टीमने, कारण की राजू कंक परतलाय आपल्या टीमसाठी. झंझावत खेळी करत असताना 46 वर आकड्यावर तो परतलाय. एक मोठी विकेट प्राप्त होत असताना फलंदाज राजू कंक मेगा स्क्रीनवर पाहू शकाल. झेल पकडला जातोय हिमांशूच्या माध्यमातून. 17 बॉल मध्ये 45 धावांची झंझावत खेळी करून राजू कंक परतलाय. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. ही मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला आता तुफान आणावं लागेल, तुम्हाला आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर हा खेळाडू पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तो तैनात आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात खेळ आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नेरूळ गावचं, आपण नेरूळ परिसराचं नेतृत्व करणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. अमित वाडकर. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. अभी नाही तो कभी नाही. अभी जरी गोलंदाजीसाठी आला असेल तरी अमित वाडकरकडे अनुभव आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं. हा अनुभव दाखवावा लागेल. या मॅच मध्ये 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका, एक दुहेरीचा फटका मॅच जिंकू शकतोय. आणि श्री चवणेश्वर 11 टीम देखील या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. पहिला बॉल परफ्यूम डिलिव्हरी, इथे सिंगल घेतली जाते. 1 धाव कंप्लीट झाली. आता 1 बॉल 7 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर डुपर ओव्हर, पण आलेला प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल निलेश कोळेस्कर की इथे सुपर ओव्हर व्हावी आणि आयोजक म्हणत असेल कोणीतरी एक संघ जिंकू दे. विघ्नेश सर, आतापर्यंत किपरने खूप चांगली कामगिरी केली होती. जर हा चेंडू डॉट केला असता, जर किपरने पकडला असता तर मॅच इथेच संपली असती. थोडीशी किपरकडून गफलत झाली, हिमांशूकडून थोडीशी गफलत झाली. 1 धाव अर्जित केली गेली. 1 चेंडू 7 धावा आणि ही मॅच मी आता बसून बघेल असं मला वाटत नाही. तोपर्यंत 1000 प्रेक्षक या ऑनलाईन या स्पर्धा पाहतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तोच संपला, आता हुकलेल तो संपेल. मात्र 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा सामना, हे आयोजन, ही स्पर्धा, ही इनिंग आवडली असेल तर 1 चेंडू आणि 7 धावांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 1 चेंडू 7 धावा. इथे फटका फसलाय. व्हाईट बॉलचा इशारा, कहाणी मिटली. व्हॉट अ मॅच. Oh my God, या डॉट बॉलने श्री चवणेश्वर 11 संघाकडे टाळ्यांचा कॅम्प किती जोरात वाजतो दाखवून देतोय. आता काय विचार असेल अभिवर, कॅमेरामॅनने शूट केलाय. अभिच्या मनात काय असेल, यॉर्कर टाकू, बाउन्स करू, 1 बाउन्स करू, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकू, 5व्या स्टंपवर टाकू, गुड लेंथवर टाकू. अभि काय विचार करत असेल सर? अभि विचार करत असेल, पण अभिच्या चेहऱ्यावर जो घाम आलाय तो सांगून जातोय की प्रेशर आहे. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फुलंदांचा चेंडू ऑनलाईन कॉर्नर रिझर्व मध्ये सीमारेषी पलीकडे. श्री चवणेश्वर 11 टीमने हा सामना जिंकलाय. 1 नंबर सामना आहे. लाजवाब सामना पाहायला मिळतोय.
अफलातून खेळ, लाजबाब आयकॉनने दाखवले धमाका. नाव आहे संकेत कळंबेच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला षटकार आणि हा गोल्डन षटकार संकेत कळंबेच्या बॅट मधून षटकार आलाय. वेल प्लेड. विभाग प्रमुख शिवसेना कोपरखेने सुनील दादा पाडकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये जमा झाले. थँक्यू सो मच. 500 रुपये या षटकारासाठी. चांगली मॅच झाली. आमचे सगळे समालोचक थँक्यू सो मच. खूप छान मॅच रंगवली. थँक्यू सो मच. हॅट्स ऑफ बोथ ऑफ यू. हॅट्स ऑफ. खूप छान काम केलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना. म्हणूनच म्हटलं जातं की पश्चिम महाराष्ट्राचा प्रत्येक योद्धा हा सहजासहजी हार मानत नाही. हे दाखवलंय संकेत कळंबेने. व्हॉट अ इनिंग. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि हा सामन्याचा मानकरी ठरला श्री 11 चौणेश्वर संघ. चला मॅन ऑफ द मॅच